आरसीबीची विजयी मिरवणूक सुरू असताना बंगळुरूमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 11 जणांचा मृत्यू झाला तर 75हून अधिक जण जखमी झाले। आता या सगळ्यावरनं राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। बघूयात याबाबतचा हा सविस्तर रिपोर्ट। 3 जून 2025 ही तारीख आरसीबीच्या चाहत्यांसाठी सुवर्ण दिवस ठरला तर 4 जून हा काळा दिवस। तीन तारखेला पहिल्यांदाच आरसीबीनं आयपीएल ट्रॉफी जिंकली तर 4 तारखेला या ट्रॉफीच्या आनंदावर विरजण पडलं। नेमकी आरसीबीची विजयी मिरवणूक सुरू असतानाच चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर चेंगराचेंगरी झाली आणि त्यात अनेक चाहत्यांना आपला जीव गमवावा लागला। या दुर्घटनेची सुओमोटो दखल कर्नाटक उच्च न्यायालयाने घेतली आणि तातडीनं सुनावणी घेऊन चौकशीचे आदेशही दिले। आरसीबी देशासाठी किंवा राज्यासाठी खेळलेली नाही, त्यामुळे राज्य सरकारकडून सत्कार करण्याची काय गरज होती? अहवालानुसार 75 जण जखमी अशा प्रकारची घटना का घडली याचं स्पष्टीकरण सरकारनं द्यावं। 56 लोक जखमी आहेत। 2.5 लाख लोक कार्यक्रमाला आले होते। पहाटे 4 वाजल्यापासून लोक येत होते। स्टेडियमवर सर्व आयोजन आरसीबीनं केलं। कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशननं सहकार्य केलं। वैद्यकीय कर्मचारी, रुग्णवाहिका हवी होती। एसओपी अर्थात स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर असायला हवी होती। 33,000 लोकांकडे तिकीट असताना 2.5 लाख लोक आले होते। इतका मोठा कार्यक्रम असताना पूर्व तयारी का केली नाही? पोलीस, आरोग्य कर्मचारी, रुग्णवाहिका यांची सोय करायला हवी होती। जखमींना त्वरित दवाखान्यात का नेलं नाही? या प्रकरणी आता आरसीबी फ्रँचायझीसह कार्यक्रमाच्या आयोजकांवर सुद्धा गुन्हा दाखल झालाय। तर दुसरीकडे या दुर्घटनेवरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। मुख्यमंत्र्यांना अटक होणार का असा सवाल कर्नाटकात विरोधी बाकावर असलेल्या भाजपनं विचारला तर काँग्रेसनं महाकुंभातील मृतांची आठवण करून देत भाजपवर पलटवार केला। कि किस मुंह से सिद्धरमैया जी ने कहा कि सच इंसिडेंट्स कीप ऑन हैपनिंग? क्या सिद्धरमैया जी रिजाइन करेंगे? इंपॉर्टेंस वाज नॉट क्राउड मैनेजमेंट, इंपॉर्टेंस वाज हिज पीआर स्टंट। तो क्या डीके शिवकुमार माफी मांग के रिजाइन करेंगे? आम्ही मागणी केली त्यावेळेस आम्हाला राजकीय हेतून मागणी आहे का म्हटलं? कुंभमेळ्यामध्ये झाल्यानंतर भगदळमध्ये अनेक ठिकाणी घटना झाल्या, त्या ठिकाणी जर हे राजकीय स्वरूपाची मागणी आहे, याला काही तथ्य नाही। ज्या घटना झाली ती अत्यंत दुर्दैवी आहे आणि उद्या तिथे भाजपचं सरकार आलं असतं आणि ती घटना झाली असती तर भाजपचा मुख्यमंत्री राजीनामा दिला असता काय? या चेंगराचेंगरीमध्ये महाराष्ट्रातील एक तरुण थोडक्यात बचावला। त्याने सांगितलेला अनुभव हा थरकाप उडवणारा आहे। और क्या हुआ ना, कुछ पीए वाले लड़के थे तो उन्होंने क्या कर दिया, अफवाह कर दी कि भाई गेट ओपन हो गया, गेट ओपन हो गया। इसलिए ना जो पीछे की साइड की पब्लिक थी उन्होंने पूरा आगे की साइड की पब्लिक को धक्का दे दिया, जिसकी वजह से पूरे आगे गिरने लगे। तो फिर जब मैं बाहर आया तो मुझे पता चला कि इसमें 10-12 जनों की मौत हो गई है। तो बहुत बुरा लगा भाई बाद में जब ये पता चला। लेकिन एक बात तो समझ में आई भाई कि मतलब गवर्नमेंट को बोलो या फिर हर एक किसी को बोलो, जो ग्राउंड के अंदर जो वीवीआईपीज थे ना भाई, जो वीआईपी जो ग्राउंड के अंदर थे, बस उन्हीं की लाइफ की सबको कीमत है। बाकी बाहर क्या हो रहा है कुछ किसी को लेना देना नहीं था। या चेंगराचेंगरीनंतर आरसीबी कडून प्रत्येक मृतकाच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची मदत देण्याचं जाहीर करण्यात आलंय। न्यायालयीन प्रक्रियेला सुद्धा सुरुवात झाली आहे। आरोप प्रत्यारोप तर होतच राहतील, मात्र या घटनेतून धडा घेऊन पुन्हा अशी परिस्थिती कधीही ओढवणार नाही याची काळजी घेणं अधिक आवश्यक आहे। त्यासाठी बंगळुरू पोलिसांनी मुंबई पोलिसांकडून धडा गिरवणं गरजेचं आहे। विक्रांत शिंदेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।